सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत। इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते। शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी। दुचाकी 20,000 पासून पुढे तर चारचाकी 50,000 पासून पुढे। आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा। विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य। पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी। प्रोप्रायटर राजूभाई अजगर। संपर्क 8055810910 आणि 9860785786। सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण। इचलकरंजी शहरात 12 लाखांच्या घरफोडी प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर करण्यात आलाय। आरोपींच्या वतीनं दाखल करण्यात आलेल्या जामीन अर्जावरच्या सुनावणीनंतर न्यायालयानं हा निर्णय दिलाय। 12 लाखांच्या घरफोडी प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना जामीन मंजूर। इचलकरंजी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकानं उघडकीला आणलेल्या 12 लाख रुपयांच्या घरफोडी प्रकरणातल्या तिन्ही आरोपींना न्यायालयानं सशर्त जामीन मंजूर केलाय। गांधी पुतळ्याजवळील जुन्या नगरपालिकेच्या समोरील CNC VMC ट्रेडिंग टूल कंपनीमध्ये रात्रीच्या सुमाराला कुलूप तोडून कार्बाइन रॉड, कार्बाइन इन्सर्ट, कार्बाइन स्क्रॅप तसंच कटर अँड टूल असा सुमारे 12 लाखांचा मुद्देमाल चोरी करून नेल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली होती। या प्रकरणाचा तपास करताना श्वान पथक, ठसे तज्ज्ञ तसंच CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी अमर रमेश उपसे राहणार कबनूर, ऋषिकेश बाबासू पाटील राहणार कवठेपिरान आणि कुलदीप यशवंत चौधरी राहणार भिलवडी या तिन्ही आरोपींना अटक केली होती। त्यानंतर आरोपींना इचलकरंजी इथल्या न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं। सुरुवातीला न्यायालयानं आरोपींना पोलीस कोठडी मंजूर केली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींच्या वतीनं ॲडव्होकेट रियाज रफिक बांडदार यांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला। या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर ॲडव्होकेट बांडदार यांनी मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं तिन्ही आरोपींना सशर्त जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले। या कामी ॲडव्होकेट रियाज बांडदार यांना ॲडव्होकेट यासिन पेंढारी, ॲडव्होकेट जैद मुल्ला, सचिन कोरवी, अजीज नदाफ, परवेज मुजावर, सानिया बांडदार आणि जाहिद दाढीवाले यांनी सहकार्य केलं।